जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आज शपथ घेतली आणि पहिल्याच भाषणापासून अवघ्या जगाला धक्का बसेल अशा निर्णयांचा त्यांनी धडाकाच लावला। अमेरिकन नागरिकत्वापासून ते जागतिक आरोग्य संघटनेपर्यंतच्या सदस्यत्वापर्यंत अनेक निर्णय आहेत ज्याचे परिणाम भारतालाही भोगावे लागू शकतात। आणि आता अमेरिकेतून थेट महाराष्ट्रात येऊया। आज राज्याच्या राजकारणामध्ये 3 मोठ्या घटना घडल्या ज्याचा थेट संबंध महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या विकासाशी जोडला गेलाय। त्यातली सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती आहे पालकमंत्री संदर्भातली। आता तुम्ही म्हणाल की पालकमंत्र्यांची घोषणा तर आधीच झाली आहे, त्यामध्ये बातमी काय आहे? तर मंडळी नीट लक्ष देऊन ऐका। ज्या दिवशी पालकमंत्री पदाची घोषणा झाली, यादी समोर आली, त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी म्हणजे दर्याला निघून गेले। दबक्या आवाजामध्ये शिंदेंच्या नाराजीची चर्चाही सुरू झाली होती। एवढंच नाही तर पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच म्हणजे 24 तासांच्या आत रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद स्थगित देखील करण्यात आलं। तिकडे अजित पवारांच्या गटातून मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिसत नव्हती, त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये कदाचित नाराजी नसेल असंच वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही। महायुतीमध्ये शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरच्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिल्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा नाराज आहेत। राष्ट्रवादीचे एकूण 10 मंत्री आहेत आणि 10 मंत्र्यांपैकी केवळ अजित पवारांनाच त्यांचा स्वतःचा जिल्हा म्हणजे स्वजिल्हा मिळालेला आहे। आदिती तटकरेंना त्यांचा रायगड जिल्हा मिळाला होता, मात्र शिवसेनेच्या नाराजीनंतर त्याला स्थगिती देण्यात आली आहे। यासह छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेतली धुसफूस आणि बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा आज अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। हे सगळं आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, मात्र सुरुवात आजच्या प्रश्नानं, आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला। बघा, आजचा आपला प्रश्न पालकमंत्री पदाच्या वाटपावरून एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांच्या मंत्र्यांपर्यंत नाराजीचे सूर, महायुतीमध्ये संघर्ष पेटेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय यासाठी देण्यात आलेले आहेत, त्यानुसार तुम्ही तुमची उत्तरं नोंदवू शकता। तर पालकमंत्री पदावरून असलेल्या वादाची चर्चा सुरू झाली ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यामुळे। ज्या दिवशी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी नियोजित कार्यक्रमामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला गेले। ते काल संध्याकाळी ठाण्यामध्ये परतले। त्यांच्या दौऱ्याचं टायमिंग जितकं चर्चेत राहिलं तितकंच नाही तर आज त्यांनी घेतलेल्या भेटीगाठी सुद्धा तितक्याच चर्चेत राहिल्या आणि निमित्त होतं रायगडचं पालकमंत्रीपद। ज्या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती रद्द झाली त्यातला एक जिल्हा म्हणजे रायगड। इथे राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरेंची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झालेली होती आणि तिथंच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा दावा होता। आणि तेच भरत गोगावले रायगडमधील नाराज आमदारांसह भेटीगाठी घेणार आहेत। मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे सगळे पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत। दरम्यान भेटीच्या आधी भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकला आणि दादांच्या राष्ट्रवादीला टोला हाणला। तर मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवरच काही जण गदा आणतायत असं म्हणत सुनील तटकरेंनी सुद्धा या सगळ्या गोष्टींवर पलटवार केला। मंत्रीपद असेल किंवा पालकमंत्रीपद असेल, संघर्ष करावा लागला। आता काय वाटतं की हे गेलेलं पालकमंत्रीपद भरत शेटकडे येईल? आमचे नेते मंडळी जो ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। ज्यावेळेला त्यांची निवडणूक लागली तेव्हा आम्ही जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि आम्ही तन मन धन सगळ्यासहित महेंद्रशेठ दळवी असतील, मी असेल, रविशेठ पाटील असतील, योगेश कदम असेल किंवा अन्य काही जे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, ह्या सगळ्यांनी जर तुम्ही आज गणित केलं तर तुम्हाला कळेल की ह्या आम्ही मंडळींनी जिंकून आणण्यासाठी तटकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही सीट आली नाही, फक्त रायगडचा किल्ला आम्ही राखला आणि तो केवळ आणि केवळ शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमुळे राखला गेला, हे कोणाला नाकारता येणार? मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराच्या वरतीच गदा आणण्याचा प्रयत्न काही जण करत असतील तर त्यांना ते लखलाभ हो। संजय राऊत पण सकाळी दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये असे म्हणाले की रायगड जिल्ह्यात असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांना कोणाला तरी खंडणी आणि हप्तेखोरी करायची आहे आणि त्यासाठी पालकमंत्री पदाचा अट्टास सुरू आहे।
त्यांना नेमकं विचारा कोणाला त्यांना बोलायचं आहे ते, मग त्याचं उत्तर ते देतील. मी त्याच्यामध्ये काहीतरी बोलून आणखीन तिसरं जे नाही माझ्या मनात ते माझ्या तोंडी नको यायला. त्याच्या राऊत साहेब आणि ते त्यांना जे अभिप्रेत असतील ते त्यांनी एकमेकाचं बघावं. तर आत्ता आपण बघितल्याप्रमाणे जसा रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतो आहे, तसाच सामना रंगतोय नाशकात सुद्धा. इथे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद मिळालं होतं, पण तेही आता होल्डवर गेलंय, कारण इथे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. असं असलं तरी सुद्धा नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती समोर येते. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडेच ठेवण्यावर भाजपचं नेतृत्व ठाम आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहितीही समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्री पदाबाबत स्वतः बोलणार आहे. तर आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडेच ठेवेल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. तर महायुतीमध्ये शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरच्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिल्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा नाराज आहेत. तर राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांपैकी केवळ अजित पवारांना स्वजिल्हा मिळालाय. आदिती तटकरेंना रायगड मिळाला होता, मात्र आपण पाहिलं त्यानुसार त्याला स्थगिती मिळाली आहे. तर अजित पवारांनी स्वतःपुरता आणि सुनील तटकरेंनी लेखीपुरताच विचार केला, परंतु पक्षातल्या इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत अशी भावना या मंत्र्यांमध्ये असल्याची माहिती आहे. आता भाजपचं चित्र बघितलं तर भाजपच्या 20 पैकी 7 आणि शिवसेनेच्या 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. दरम्यान आम्ही आमच्या भावना अजितदादांकडे व्यक्त केलेल्या आहेत. आमचा पक्ष श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवतो अशी प्रतिक्रिया मंत्री हसीन मुश्रीफांनी दिली. नाही, हे बघा की मी कोल्हापूर जिल्ह्याचा मंत्री म्हणून जवळजवळ 20-21 वर्षे आहे. त्यापैकी 14 महिनेच मला पालकमंत्रीपद मिळालेलं होतं आणि त्या अनुषंगाने मला पत्रकारांनी विचारलं असतं. मी म्हणालो की बा इतक्या वर्षात फक्त 14 वर्ष पालकमंत्री मिळालं. कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेच्या मनातला मीच पालकमंत्री असं सांगितलं. तुम्ही 6 वेळा तुम्ही आमदारकी निवडून आलात, अनेक वेळा मंत्रिपदं तुम्ही भूषवली, परंतु या सगळ्या महायुतीच्या सरकारमध्ये तुम्हाला पालकमंत्रीपद जे दिलं आहे वाशिमचं, ते सगळ्यात छोटा जिल्हा आहे तो. ठीक आहे, आता काय क्रायटेरिया त्यांनी लावलेला होता तिघा नेत्यांनी मला काय माहिती नाही. आता जबाबदारी दिलेली आहे, आता आपण त्याला ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता महायुतीतला पालकमंत्री पदावरून सुरू असलेला अंक इतक्या उघडपणे महाराष्ट्रासमोर येत असेल आणि त्यावर विरोधकांनी काही तोंडसूक घेतलं नसेल तरच नवल. ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या मुद्द्यावरून कसा हल्लाबोल केलेल्या सत्ताधाऱ्यांवर पाहूया. पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे. जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, जिल्ह्याचा असतो का व तालुक्याचा असतो का? अजिबात नाही. पण पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी. ही पॉलिसी मेकर आहे आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे. ह्या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगू, मला गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळाला आहे. मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उबग आला ह्या विषयांचा. ॲक्च्युली मला उबग आला. तर पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या बातमीनंतर आता आज दिवसभरातली दुसरी सगळ्यात मोठी बातमी ती पाहण्याआधी हे जे CCTV फुटेज आज दिवसभर गाजतंय ते पाहूया. तर आत्ता आपण जो CCTV पाहिला आणि पाहत आहोत
त्यामध्ये दिसणाऱ्या प्रत्येकाला पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेलच की बातमी कुठल्या जिल्ह्यातून असेल. अर्थातच ही बातमी आहे बीडमधून. 29 नोव्हेंबर 2024 या दिवशीचं हे CCTV फुटेज आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे काही सहकारी दिसत आहेत. हे सगळे सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात आहेत. ही तीच 29 नोव्हेंबर अशी तारीख आहे ज्या दिवशी खंडणी मागितल्याची तक्रार आवादा कंपनीनं नोंदवलेली होती. विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलेलं होतं. त्या दिवशी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी एकत्र दिसत असल्यामुळे विरोधकांनी या योगायोगावर सुद्धा शंका उपस्थित केलेली. आता हे सगळं कमी होतं म्हणून की काय, सुरेश धस यांनी आणखी 2 नवे धक्के दिले. 1.5 वर्षापूर्वी परळीमध्ये महादेव मुंडेंची हत्या कुणी केली अशी विचारणा त्यांनी केली आहे. सोबतच 1999 सालच्या चेतना कळसे मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. याच सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून पाठपुरावा केलाय. नाव न घेता मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय आणि आजही जो आरोप केलेला आहे. आज संध्याकाळी 5 वाजता आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांची उत्तरं दिली आहेत आणि त्यावरच चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत. गेस्ट सेंटरला सुरेश धस आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सुरेशजी, स्वागत तुमचं. सगळ्यात पहिला आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा व्हिडिओ जो आज समोर आलेला आहे, हे CCTV फुटेज, यावर आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, मी हे अगोदरपासून सांगत होतो की हे लोक क्लिअर कट आका जे आहे वाल्मिक कराड यांच्याच नेतृत्वाखाली हे सगळं चालत होतं. आणि ह्या तर 29 नोव्हेंबरचा आत्ता तुम्ही दाखवला, त्या दिवशी ते शिंदे म्हणून आवादा कंपनीचे जे अधिकारी होते त्याला उचलून नेलं, पाथर्डीपर्यंत मारत नेलं आणि पुन्हा माघारी आणलं होतं. पण त्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळेस तो गुन्हा कुठे दाखल करायचा ह्याच्यावरून वाद चालू होता आणि मी जे बोलत होतो ते सत्य समोर आलं असं मला म्हणायचं या ठिकाणी. सुरेशजी, दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की आज सकाळी तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली आणि याच्यावर महादेव मुंडे प्रकरणामध्ये तुम्ही काही मुद्दे समोर आणलेले आहेत, याविषयी आम्हाला सांगा. महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करायचे परळीमध्ये. बरं. आणि छोटी मोठी दूध धंदा ते आणून काय लोकांना दुधाचा वाटपाचा कार्यक्रम करायचे. नरेंद्र मोदी साहेबांची जी सभा झाली, ते जे ग्राउंड आहे माननीय हे आकांचन यांचं घर आहे आणि धनंजय मुंडे साहेबांचा बंगला, ते कॉलेज, त्याच्यासमोरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती 5-6 जणांनी त्याला मारलं म्हणजे जीवच मारून टाकला. आणि मारल्याच्या नंतर ज्यावेळेस सानप नावाचे अधिकारी होते तिथं परळी पोलीस स्टेशनला, तर सानप साहेबांनी त्याचा तपास केला. म्हणजे हे मला जे माहिती मिळाली मी ती क्लिअर सांगतो. तपास केला, त्यातले आरोपी सापडवले, परंतु त्यांना अटक करू नका असं आका म्हणाले. आका म्हणले की त्यांना अटक करायची नाही, त्याच्याऐवजी असं करा, राजाभाऊ फड आणि अजून 2-4 नावं सांगितले, म्हणजे जे विरोधात आहेत, पार्टीच्या विरोधात, त्यांच्या पार्टीच्या विरोधात, त्यांना अटक करा. तर सानप साहेब म्हणले बाबा असला धंदा मी काय करणार नाही. मग नंतर आकांनी त्यांच्यावरती बरंच प्रेशर आलं. आकांनी आणलं, आणखी कुणी आणलं, हे आता त्याची चौकशी ज्यावेळेस होईल ते पुढं येईल. की तुम्हाला इथं नोकरी करायची का, तुम्ही इथून निघून जा. ते म्हणले मी निघून जाईल, पण त्या मुंडेंच्या याच्यामध्ये मी खोटं काय करणार नाही, जे आरोपी आहेत तेच मी अरेस्ट करणार. तर त्यांनी स्वतःहून बिचाऱ्यांनी बदली करून घेतली आणि ते धाराशिवला गेले. आत्ता धाराशिवला नोकरी करताय. तुमचा रिपोर्टर तिथं पाठवा, ते सांगतील सगळं किस्सा. मग ती घटना कधी घडली, ऑक्टोबर महिन्यामध्ये, 23 ऑक्टोबर 2023ला. अद्यापपर्यंत ते जे आरोपी आहेत, सगळे आरोपी हे आकाचे जे चिरंजीव आहेत सुनील कराड, याच्या अवतीभोवती फिरणारे हे लोक आहेत, रोज त्यांच्याबरोबर असणारे लोक आहेत. अजूनही ते अटक नाही आणि चुकीच्या लोकांना अटक करा अशा प्रकारचा आदेश आकांनी दिला होता. हे या तपासणीमध्ये पुढे येईल. मला एक सांगा, 23 ऑक्टोबरला खून झाला परळीमध्ये, अद्यापपर्यंत त्याचे आरोपी सापडू नये, अनडिटेक्टिव्ह ह्याच्यामध्ये राहतात.
अहो माझं म्हणणं असं आहे की एस पी नवीन आलेले आहेत, पण आत्तापर्यंत मांड बसली असेल त्यांची. त्यांनी परळी पोलीस स्टेशन, संभाजीनगर पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर बर्दापूर पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले हेड लोक जे आहेत ते उचलून गपकन दुसरीकडे टाकायला पाहिजेत. तिथं दुसरे माणसं दिले पाहिजे. कुठंतरी लोकांच्या मनावरचं दर्पण बाजूला निघल. लोक जे जे काही त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे ते पुढे. अहो खून झाला ना, खून मर्डर झाला ना ह्या मुंडेचा. एक मिनिट, हे माझा मोबाईल कुठं आहे रे? दत्तात्रय मुंडे का त्याच्या वडिलाचं नाव दत्तात्रय मला वाटतं. हॅलो, इथं खून झालेल्या लोकांचे महादेव दत्तात्रय मुंडे, महादेव दत्तात्रय मुंडेचे आरोपी अद्यापर्यंत सापडू नाही. हो, हे कोणता धंदा चालला आहे? हे काय चाललं आहे हे परळीमध्ये? आणि वरण बांधतात बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करू नका. म्हणजे हे तुमच्या इथंच चाललंय ना. खरं म्हणजे सुरेशजी, तुम्ही हे सगळं प्रकरण मांडता आहात. आज पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी पुढे सुद्धा आणलेल्या आहेत. मात्र आता इथून पुढे काय? तुम्ही याचा काही गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा करणार आहात की काय? नाही, मी एसपीचे परवा मी गृह मंत्रालयाकडे तक्रार करणार या खुनाच्या बाबतीत. जे कोणी आरोपी असतील, एक तर त्यांनी लवकरात लवकर सरेंडर व्हावं. पण सानप साहेबांनी डिटेक्ट केले होते त्यांचे नावं, ते सांगतील. सानप साहेब इमानदार अधिकारी होता. त्यांनी बिचाऱ्यांनी म्हणला की बाबा, ते म्हणले इथं राहू नको. ते म्हणलं माझं मी हो, काय माझ्याकडे. हॅलो, बोला बोला. आरोपी सुनील फड यांच्या अवतीभोवती फिरणारे लोक आहेत. ते 6 आरोपी आहेत. 6 हो, येतील ना पुढं 2-3 दिवसात. आता मी तक्रार करेल आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना फोन करून सांगणार आहे की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला जा. त्यांच्याकडे काय माहिती असेल तर ते द्या. खून कसं काय जिरू शकतो? छोटं कुत्र्याला मारलं तर घाबरतं. खरंय. सुरेशजी, अजून एक महत्त्वाचा आरोप तुम्ही केलेला आहे चेतना कळसे यांच्या मृत्यू संदर्भातला. याविषयी सुद्धा तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय नेमकं हे प्रकरण आहे आणि त्याचं पुढे काय होतंय? चेतना कळसे या मुलीचा जळून मृत्यू झाला. हो, जळली का जाळली याची चौकशी करावी. परळीमध्ये जाऊन जरा तुमचं बूमवाले माणसं पाठवा, सांगतील सगळं लोक. त्याच्यानंतर ती अवस्था पाहून वडिलांनी फाशी घेतली. मी त्या दिवशी गोळी म्हणलो होतो, गोळी घालून नाही घेतली. मी परत डिटेल त्याची चौकशी केली. फाशी घेतली वडिलांनी. तिची आई जी आहे ते येड लागून तेरवाडा ह्याच्यात गेली. एक भाऊ गायब झाला. बहीण कुठंतरी बॉर्डरवरती का कोणत्या राज्यात आहे अजून सापडत नाही. ह्या चेतना कळसेच्या प्रकरणापासून हे यांचं काही लोकांचं जिरत गेलं, भलं होत गेलं. त्याचा परिणाम म्हणून मग यांनी संगीत दिगोळे सुरू केला, किशोर फड केला, आणखी आंधळे, गायकवाड, नावं किती सांगायची. हे शेवटचं आता हे मुंडे मर्डरच्या. तुम्ही बघा ना, सुनील फडच्या इर्द गिर्द फिरणारेच लोक आता ह्या महादेव मुंडेच्या प्रकरणात सापडणार आहेत. आत्ता आजच एस पीला मी बोललो, कारण ही माहिती मला आज मिळाली. याच्या आधी माहिती मिळाली नव्हती. आता त्याचे जे महादेवला ज्यांनी मारले ते सगळे लोक पुढे येतील. ते सतीश फडका काय नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, त्यांचे हे मेहुणे आहेत. सतीश फड यांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे. निश्चितपणे हे 2 नवीन आरोप तुम्ही आज केलेले आहेत. शेवटचा प्रश्न, पुन्हा एकदा ज्या प्रश्नापासून आपण सुरुवात केली होती तिकडे तुम्हाला घेऊन जातो. 29 नोव्हेंबरचं हे सगळं CCTV फुटेज आहे जे आज समोर आलेलं आहे. मात्र त्या फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय की या सगळ्या व्यक्ती एकत्रित आलेल्या होत्या. तिथे अनेक लोक होती. असे नाही की एखाद्या गुप्त ठिकाणी ही बैठक झालेली आहे. अनेक लोक आहेत तिकडे, हॉटेलमध्ये जाणारी लोक आहेत, अनेक पादचारी आहेत. तपासामध्ये आत्तापर्यंत ह्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा झाला नाही. जेव्हा थेट हे फुटेज आलं, CCTV फुटेज, तेव्हा लोकांना कळलं. हे कशामुळे? हे आकांची दहशत आहे. आकांच्या दहशतीचा हा परिणाम. अजूनही लोक पुढे येणार. आत्ताशिक लोक जरा खोल्या दिलाने बोलायला सुरुवात झाली. बोलतील अजून बरेच प्रकरण, जमिनीच्या लाटलेल्या प्रकरणं येतील, आणखी काय येईल.
भरपूर आहे. सगळ्या एजन्सी, गायछापच्या एजन्सीसह सगळ्या एजन्सी आकानी घेतल्या. या जेवढे मारवाडी समाजाचे लोक आहेत, त्याच्यानंतर लिंगायत समाजाचे लोक आहेत, आणखी कोणत्या वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, सगळ्याच्या एजन्सी काढून घेतल्या आकांनी आणि स्वतःकडं ठेवून घेतलेले आहेत. त्या एजन्सीवाले लोकसुद्धा आता कंप्लेंट करायला येतील ना कंपन्याबरोबर. निश्चितपणे आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहात आणि वेळोवेळी आपल्याला असे प्रश्न नेहमीपणे विचारले जातील आणि वारंवार आपण भेटत राहू. तूर्त धन्यवाद, आपण वेळ दिलात आणि ABP माझाच्या प्लॅटफॉर्मवर आपण आलात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आणि आता पुन्हा एकदा वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. पालकमंत्रीपदाच्या नाराजी नाट्याबद्दलच आजचा आपला पहिला प्रश्न होता आणि त्यावर नेहमीप्रमाणे ABP माझाच्या प्रेक्षकांनी प्रतिक्रिया पोस्ट केलेल्या आहेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांपर्यंत नाराजीचे सूर, महायुतीमध्ये संघर्ष पेटेल असं वाटतं का, असा आमचा प्रश्न होता. आणि बघूया याच्यावर काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत. वैभव संचेती असं म्हणतायत की संघर्ष वगैरे काही पेटणार नाही, परंतु आपापल्या माणसांना सर्वांनाच सांभाळावं लागतं आणि संघर्ष पेटेल इथपर्यंत भाजप वाद जाऊ देणार नाही. त्यानंतर बघा पुढची प्रतिक्रिया विनय नाईक यांची आलेली आहे यूट्यूबवर. ते म्हणतात ईडी मागं लागेल मग कसला संघर्ष. एक्सवर धोंडप्पा नंदे म्हणतात जनतेनं मतदानातून भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि त्याचा योग्य वापर लोकहितासाठी करण्याची गरज आहे. उगाचच ओढाताण करून वेळ वाया घालवू नये. पुढची प्रतिक्रिया एक्सवर आली आहे श्याम ठाणेदार यांची. ते म्हणतात पालकमंत्री पदावरून सुरू झालेली नाराजी पुढे मोठं रूप धारण करू शकते. फेसबुकवर नरेंद्र सिंग ठाकूर म्हणतात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी नाराजी न खेळता एकदा सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवून द्यावी. तर प्रकाश गाडे यांनी इन्स्टावर काय प्रतिक्रिया दिली आहे पहा. महायुतीमध्ये काही संघर्ष पेटणार नाही. अजितदादा सर्वांना सोबत घेऊन अतिशय उत्तम पद्धतीने सरकार चालवतील. त्यांच्याकडे सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. दूरदृष्टी असलेले नेते आहेत अजितदादा. आणि आता वेळ झालेली आहे आजचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यावर एकूण 20,000 मतं आलेली आहेत यूट्यूबवर. आणि नाराजीचे सूर, महायुतीत संघर्ष पेटेल असं वाटतं का? हो म्हणतायत 77% लोक, नाही म्हणतायत 23% लोक. एक्सवर आलेल्या प्रतिक्रियांनुसार महायुतीत संघर्ष पेटेल असं 51% लोकांना वाटतंय. 49% वाटतं की नाही असं काही होणार. तर इन्स्टावरचे प्रेक्षक काय म्हणतात पहा. इन्स्टावरचा कौल असं सांगतो की संघर्ष पेटेल असं वाटतंय 77% लोकांना, तर नाही असं म्हणणारे 23% लोक आहेत. आणि फेसबुकवरचे प्रेक्षक काय म्हणतात पहा. 66% लोकांना असं वाटतं की होय, यामुळे महायुतीत संघर्ष पेटू शकतो, तर 34% लोकांना संघर्ष पेटणार नाही असं वाटतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि लगेचच निर्णयांचा धडाका लावला. त्यातील ज्या निर्णयाची सर्वाधिक चर्चा आहे तो निर्णय म्हणजे जन्मसिद्ध नागरिकत्वाचा. व्हिसावर असलेल्या आणि पती अमेरिकन नागरिक नसलेल्या महिलेची प्रसूती अमेरिकेमध्ये झाली तर यापुढे बाळाला तिथलं नागरिकत्व मिळणार नाही, असा अध्यादेश ट्रम्प यांनी काढला. अमेरिकेमध्ये मुख्यत्वे मेक्सिकोपासून मोठ्या संख्येनं बेगायची घुसखोरी होते. अशा दाम्पत्यांना मुलं झाल्यावर त्यांना कायद्यानं अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. हे रोखण्यासाठी खरं तर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. मात्र अनेक अनिवासी भारतीयांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे की हा जो अधिकार होता की जो कोणी अमेरिकेच्या भूमीवर जन्मेल, आपल्याकडचे पण लोक अमेरिकेला जातात, नवरा बायको भारतीय असतात, पण आग्रहाने मुलं अमेरिकेत जन्माला घालतात. स्वतःच्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना तिकडे बाळंतपण करायला घेऊन जातात, कारण मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं तर एक जरा त्याचं फ्युचर सिक्युअर व्हायला, त्याचं भविष्य सुरक्षित व्हायला मदत होते वगैरे असा विचार केला जातो. आता भविष्यात तो किती लागू पडेल, कारण अमेरिकेतच जे लाटा येत आहेत जात आहेत ते बघता हे किती लागू पडेल कल्पना नाही, पण हा विचार सगळेच लोक करतात. पण
ते करायचं तर घटना दुरुस्ती करावी लागेल अमेरिकेत, अर्थात त्याची तयारी ट्रम्प यांची. दरम्यान ट्रम्प यांनी अध्यादेश काढलेला असला तरी सुद्धा नागरिकत्वाचा निर्णय कायमस्वरूपी करणं इतकं सोपं नसणार आहे. आणि आम्ही असं का म्हणतोय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून, आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर. नागरिकत्वाचा निर्णय कोर्टात अडकण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला नागरिकत्व मिळेल असं अमेरिकन घटनेच्या 14वी घटना दुरुस्ती म्हणते. ट्रम्प यांचा ताजा निर्णय 14व्या घटना दुरुस्तीच्या परस्पर विरोधात आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान मिळणार हे जवळपास निश्चित आहे. आई वडील बेकायदेशीररित्या अमेरिकेमध्ये आले म्हणून बाळाला नागरिकत्व नाकारायचं असं घटनेमध्ये कुठेही लिहिलेलं नाही. अमेरिकेमध्ये कायदेशीररित्या शिरले असतील तर घटना लागूच होत नाही. ट्रम्प सरकारची ही भूमिका आहे. अमेरिकन सरकारची भूमिका कोर्टामध्ये टिकणं कठीण आहे असं अनेक घटनातज्ञांचं मत आहे. घटना दुरुस्ती करायची झाली तरी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या 2/3 खासदारांची मंजुरी गरजेची असणार आहे. तसंच 3/4 राज्यांकडून घटना दुरुस्तीला मंजुरी मिळणंही आवश्यक असणार आहे. आणि आता वेळ झाली आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळण्याची. आपला दुसरा प्रश्न ट्रम्प यांच्या मोठ्या निर्णयाशीच निगडीत होता. पाहूया एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर काय कौल दिलेलं आहे. त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले डोनाल्ड ट्रम्प भारतासाठी फायदेशीर ठरतील का? 30,000 मतं युट्यूबवर आलेली आहेत आणि त्यामध्ये 69% लोक म्हणत आहेत की होय आणि 31% लोकांनी नाही म्हटलेलं आहे. यानंतर एक्सवर जो पोल नोंदवला गेलेला आहे त्यामध्ये 47% नागरिकांना असं वाटतं की होय ट्रम्प भारतासाठी फायदेशीर ठरतील, तर 53% लोकांना असं वाटत नाही. इन्स्टावर जो कौल दिलेला आहे त्यानुसार इन्स्टावरचे प्रेक्षक म्हणत आहेत 79% लोकांना होय असं वाटतंय, तर 21% लोकांना ट्रम्प भारतासाठी फायदेशीर ठरणार नाहीत असं वाटतं. तर फेसबुकवर जो कौल आलेला आहे त्याच्यानुसार होय असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचं प्रमाण आहे 79%, तर नाही असं म्हणत आहेत 21% प्रेक्षक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.